छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. इसवी सन 1630 मध्ये भारतात प्रचंड दुष्काळ पडला होता. रयत होरपळून निघाली होती. गाव ओस पडले. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथीच्या रोगाचा फैलाव झाला. मात्र समकालीन राज्यकर्ते आपापसात कुरखोडी करण्यात व्यस्त असल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. राजकीय परिस्थिती म्हणाल तर इसवी सन 1630च्या सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरू झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथे वाढू लागला होता. अशा परिस्थितीत 1636 मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरुद्ध लढा उभारला. शहाजींनी निजामशाही वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र 1636च्या अखेरीस त्यांना शरणागती पत्करावी लागली. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशाही यांच्यामध्ये वाटून घेण्यात आला. शहाजींनी आदिलशाहीची नोकरी पत्करली. त्यांच्याकडे पुण्याची जागीर होती. कालांतराने शहाजीराजे कर्नाटकात निघून गेले आणि पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी शहाजींनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे होते. शहाजी जरी कर्नाटकात असले तरी जिजाबाई व बाल शिवाजी शिवनेरीवरच होते. त्यांच्यासह शामराज निळकंठ यांची बाजीराव पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय मानकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्ण पंत दीक्षित याला मुजुमदार म्हणून नेमले. सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस हे देखील सोबतीला होते. दादोजी कोंडदेव राजमाता जिजाऊ यांच्यासह बाल शिवाजी जहागिरीचे कामकाज शिकू लागले. मात्र सुलतानाची वतनदारी सांभाळणे शिवरायांना कधीच मान्य नव्हते. अन्याय अत्याचारात खितपत असलेल्या आपल्या रयतेला स्वतंत्र करून सार्वभौम सत्ता स्थापन करण्याचा त्यांनी विचार केला. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक जरूर करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ यांची शिकवण आणि प्रेरणा घेऊन 27 एप्रिल 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यासोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवरायांनी पुण्याभोवती सर्व कोट, किल्ले, चोरवाटा, भुयारे, तडघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणे यांची खडानखडा माहिती मिळवली. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी इसवी सन 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. त्यानंतर मुरुंब देवाचा डोंगर, चाकणचा संग्राम दुर्ग, कोंढाणा किल्ला असे अनेक किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले. शहाजी राजाची जहागिरी पुणे आणि सुपे इंदापूर या भागावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असणारे किल्ले शिवराय एकामागून एक घेत होते. त्यानंतर शिवरायांचे लक्ष गेले ते पुरंदर किल्ल्यावर. किल्लेदार होता निळकंठराव हैबतराव. भावाभावांच्या भांडणाचा फायदा घेत शिवरायांनी पुरंदर किल्ला युक्तीने आपल्या ताब्यात घेतला. या सर्व गोष्टीच्या तक्रारी आदिलशहापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याने शहाजी राजांना त्याबाबत ताकीद दिली, मात्र शहाजी राजांनी प्रकरण धुडकावून लावले. आदिलशहाच्या या कटाने इतिहासाला कलाटणी दिली. कट होता भोसले पिता पुत्रात विरोधात. शहाजीराजे, शहाजी पुत्र संभाजी आणि शिवराय या तिघावर एकाच वेळी कारवाई करण्याचा. कटात आदिलशहासोबत बाजी घोरपडे, मुस्तफा खान, मंबाजी भोसले आणि अफजल खान सामील होता. मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे आणि मंबाजी भोसले यांच्यावर जबाबदारी होती शहाजी राजेंना कैद करण्याची. दुसरीकडे शहाजी पुत्र संभाजीवर बेंगलोरला फरहाद खान मोठं सैन्य घेऊन गेला आणि फतेह खानला 5000 सैन्यासह शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. एकाच वेळी भोसले कुटुंबावर तिन्ही बाजूने संकट आलं. त्यांना एकमेकांना मदत करणे शक्य नव्हते. हा कट तिघांनी आपापल्या पद्धतीने उधळून लावायचा होता. शहाजी राजांना कैद करण्यात आलं. शिवरायावर चालून आलेला फतेह खान आदिलशहाचं सरदार, 5000ची फौज सोबत मुस्सेखान, मिनाज शेख, फाजल खान, बाळाजी हैबतराव, नाईक निंबाडकर, मताजी घाटगे, आश्रमशाह आणि मोठा खजिना एवढा मोठा लवाजमा. तर दुसऱ्या बाजूला मुठभर मावडे, तुटपुंजी शस्त्र आणि शिवराय. मात्र निष्ठेची तलवार आणि आत्मविश्वासाची ढाल करून मावडे आदिलशहाच्या सैन्यावर चालून गेले. हीच ती स्वराज्याची पहिली लढाई. ह्या लढाईने आदिलशहावर शिवरायांचा धाक बसला. फतेह खानला कळलं शिवाजी महाराज पुरंदरगडावर आहेत. त्याने लगेच बेलसरला तळ ठोकला. बेलसर पासून जवळच असणारा सुभानमंगल किल्ला, पुरंदर किल्ला आणि सिरवडचे ठाणे शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. फतेह खानने बाळाजी हैबतराव याला सुभानमंगळवर पाठवलं.
आणि खानचं सैन्य दोन्ही ठिकाणी विभागलं गेलं. शिवाजी महाराजांनी सुभानमंगळ फत्ते खानला लुटपुटची लढाई करून जिंकून दिला. शिरवळ ठाणेही जिंकून दिले. शिवाजी महाराजांना जे पाहिजे होतं ते त्यांनी साधलं. फत्ते खान विजयाच्या उन्मादात राहिला. आता त्याचे सैन्य 3 ठिकाणी विभागले गेले. बाळाजी हैबतराव आणि त्यांचे सैन्य विजयाचा उत्सव साजरा करून नाचून दमून भागून झोपलेले रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी किल्ल्याला शिड्या लावल्या. किल्ल्यात प्रवेश मिळवून हैबतरावाची फौज कापून काढली. किल्ला जिंकला. दुसरा हल्ला शिरवळच्या ठाण्यावर करून ते ठाणेही पुन्हा शिवरायांच्या मावळ्यांनी जिंकून घेतले. तिसरा हल्ला हा बेलसरच्या छावणीत होणार होता. रात्रीच्या अंधारात पडल्या पावसात बाजी पासलकर यांच्या नेतृत्वात हा हल्ला झाला. खानावर 3 हल्ले झाले. सुभानमंगळ, शिरवळ आणि खुद्द खानची असलेली बेलसरची छावणी. हल्ले झाले पुरंदरावरून. फत्ते खान चौताळून उठला आणि शिवाजी महाराजांना हेच हवं होतं. फत्ते खान आपापल्या सैन्यानिशी पुरंदरावर चाल करून गेला. खानाचे सैन्य पुरंदराच्या पायथ्याला पोहोचले तरी राजांनी त्याला विरोध केला नाही. आपले सैन्य पाहून शिवाजी घाबरून किल्ल्यात लपून बसला. या समजुतीने फत्ते खानाचे सैन्य किल्ल्यावर चढाई करू लागले. राजांनी या सैन्याला तटापर्यंत भिडू दिले आणि आपल्याला इच्छित असणाऱ्या जागेत माऱ्याच्या टप्प्यात शत्रू आलेला पाहून मावळ्यांना इशारा केला. मावळे शत्रूवर तुटून पडले. अचानक झालेल्या हल्ल्याने खानाचे सैन्य गांगरून गेले. जीव वाचवण्यासाठी माघारी पळत सुटले. याचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. किल्ल्याचा दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला करण्याचा हुकूम सोडला आणि गोदाजी जगताप, भैरोजी चोर, भीमाजी वाघ यासारख्या वीरांनी पराक्रमाची शर्त केली. मुसेखान ठार झाला. मिनात खान मारला गेला. मताची घाटके कापला गेला. हे बघून फत्ते खान आणि त्याचं सैन्य घाबरलं आणि तिथून पळत सुटलं. मावळ्यांनी सासवडपर्यंत त्याचा पाठलाग केला. या लढाईत बाजी पासलकर गनिमासोबत लढता लढता धारातिथी पडले, पण स्वराज्याची पहिली लढाई यशस्वी झाली. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजाबद्दल जी काही थोडी बहुत माहिती होती ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद. जय शिवराय.